रहे ना रहे हम. लेखक मृदुला दाढे जोशी. अज्ञ आणि तज्ञ दोघांनाही रमवणारा अवलिया सी रामचंद्र. आना मेरी जान, संडे के संडे. मस्ती, उत्साह, उत्स्फूर्तता, धमाल आणि त्याचवेळी काजळ किनारी दुःख, विरह, जखमी हृदयाची आर्तता अशा सर्व भावना तेवढ्याच ताकदीनं व्यक्त करणारा संगीतकार कसा असेल? प्रचंड विरोधाभास वाटावा अशी कॉम्बिनेशन्स घेऊन जो जन्माला येतो त्याला अवलिया जादूगारच म्हणावं लागेल. एखाद्या मस्तीखोर मुलाला दरडावून गंभीर व्हायला सांगितल्यावर त्यानं तेवढ्याच गंभीरपणे खूप छान बोलावं आणि चक्क विश्वाच्या निर्मितीचं रहस्य उलगडणारा वगैरे एखादा सिद्धांत मांडावा. अगदी तसंच आना मेरी जान संडे के संडे किंवा हम तो जानी प्यार करेगा असा दंगा करून झाल्यावर तुम क्या जानो तुम्हारी याद में हम कितना रोए किंवा कटते हैं दुख में ये दिन महफिल में जल उठी शमा ये जिंदगी उसी की है यासारखी अप्रतिम पॅथॉसची गाणीही तेवढ्याच ताकदीनं काळाच्या विशाल पडद्यावर कोरावीत ती अशा कलंदरानंच. हे कौशल्य शिकून येत नाही, वरूनच ते घेऊन यावं लागतं. शास्त्र आणि कला हा नेमका काय प्रकार आहे? म्हणजे शास्त्र संपल्यावर कला सुरू होते की कलेपासून शास्त्र निर्माण होतं? हा झगडा ज्यांच्या गाण्यात संपतो ते म्हणजे अण्णासाहेब, चितळकर, शामू म्हणजे अर्थातच सी रामचंद्र. शास्त्र शोधणाऱ्याला तेही सापडेल आणि निव्वळ संगीताची भाषा व्याकरणाशिवाय बोलायला ज्यांना आवडतं अशांना त्या भाषेची गंमतही अनुभवता येईल. कमालीची सहजता आणि आपणही गाऊ शकतो असा विश्वास देणाऱ्या गाण्यांपासून ते मंत्रमुग्ध करत विचार करायला भाग पाडणाऱ्या अत्युच्च कलाकृती देणारा मुक्त विहरणाऱ्या प्रतिभेचा धनी म्हणजे सी रामचंद्र. एक अस्सल, रांगडा, रगेल पण तेवढाच हळवा संगीतकार, वृत्तीनं रोमॅन्टिक आणि सुरांशी कधीच बेईमानी न खपवून घेणारा, कलाकाराची गुर्मी एखाद्या शिरपेचासारखी डौलात मिरवणारा मेलडीचा अनभिषिक्त सम्राट म्हणजे सी रामचंद्र. त्याच्या प्रतिभेला साकार होण्यासाठी कुठलाही पवित्रा घेण्याची जरूरच मुळी भासत नसे. उगीचच एक एक धून दिवसेंदिवस घासत बसण्याची ज्याला कधी गरज भासली नाही आणि ज्याच्या वृत्तीमध्ये खऱ्याखुऱ्या उत्स्फूर्त निर्मितीलाच सगळ्यात जास्त महत्त्व होतं, सुरेल संगीतात ज्याची दादागिरी आजही चालते आणि ज्याचं नाव टाळण्याचा करंटेपणा सच्चा संगीतप्रेमी कधीही करणार नाही, असा हा मोठा संगीतकार अण्णासाहेब चितळकर उर्फ सी रामचंद्र. वेस्टर्न काय किंवा भारतीय काय, अण्णांसाठी नेहमीच सूर ताल महत्वाचा होता. त्यातून होणारी अभिव्यक्ती महत्वाची होती. म्हणूनच उगीच सोवळेपणा न दाखवता आपल्या सुरावटींमध्ये त्यांना मानाचं स्थान देऊन एक मस्त रंग, एक आगळा ढंग, एक वेगळा तरंग चालींमध्ये ते आणू शकले. अतिशय निर्मळ, पूर्वग्रहविरहित मन असल्याशिवाय हे जमत नाही. सारंगी, हार्मोनियम, तबला, सितार, बासरी यासोबत ट्रम्पेट, कोंगो बोंगो, गिटार, क्लॅरनेट, सॅक्सोफोन, हार्मोनिका यांनाही त्या संगीतात मानाचं स्थान त्यामुळेच मिळतं. वृत्तीतली बंडखोरी अतिशय चांगल्या अर्थानं चालींमध्ये उमटते आणि त्यातून नकळत संगीत समृद्ध होत जातं. नंतर चित्रपट संगीतात बहरलेल्या अनेक शाखा. Sample complete. Ready to continue?